ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिंदेंच्या सेनेचे आमदार निलेश राणे यांची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारीवरून निलेश राणे आक्रमक। निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून घटनास्थळी तपास। काँग्रेस आणि यांच्यात काहीच फरक नाही, फेक नरेटिव्ह पसरवतायत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निलेश राणेंवर टीका। पायाखालची वाळू सरकल्यानंच असले प्रकार सुरू, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणेंचे आभार। भाजपचे हात मातीतच नाही तर चिखलात माखले। रोहित पवारांचा ट्विट करत हल्लाबोल। निलेश राणेंची मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाडीनंतर रोहित पवारांचं ट्विट। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरातील 500 रुपयांच्या बंडलाची बॅग पोलिसांच्या ताब्यात। निवडणूक आयोगाकडून कारवाई सुरू। निवडणूक आयोगाकडून आज कोणती कारवाई होणार याकडे लक्ष। पैसे वाटप झाल्याचा वैभव नाईक यांनी केला होता आरोप। उमरग्यामध्ये काँग्रेस शिवसेनेची युती, अंबादास दानवेंची टीका। काँग्रेस नको म्हणून पळपुटा प्रवास केला आणि नाकानं कांदे सोलले। दानवेंचा हल्लाबोल तर शिंदे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे फोटो आता एकाच बॅनरवर, दानवेंची टीका। विकास विरोधींची लंका आमचा भरत पेटवणार। पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांचा शिंदे सेनेवर निशाणा। डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या भरत राजपूत विरुद्ध शिंदे सेनेच्या राजेंद्र माच्छी यांच्यात थेट सामना। बोरिवलीत भाजप पदाधिकारी आणि ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख भिडले। खणकरांना मारहाण झाल्याचा आरोप। सुबोध माने पोलिसांच्या ताब्यात। खणकरांनी महिलेवर हात उचलला आरोप करत ठाकरेंची सेना आक्रमक। वादाचं नेमकं कारण अस्पष्ट, दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू। डोंबिवलीत उन्नत मार्गावरून भाजप शिवसेनेमध्ये बॅनर वॉर। आगामी निवडणुकांची चाहूल लागताच डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं। 36 कोटींच्या निविदा जाहीर झाल्यानंतर शिंदेंच्या सेनेकडून बॅनरबाजी, आमचं काम बोलतं अशा आशयाचे बॅनर। एकनाथ शिंदेंनी अहंकाराची लंका कुणाची खाक केली आहे हे 3.5 वर्षांपूर्वी पाहिलंय। मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। हा वाद फडणवीसांपर्यंत नेऊन दोघांमध्येही वाद लावण्याचा प्रयत्न होतोय। दोघांनीही त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत, त्यामुळे चिंता करू नका, सामंत यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या पुढे आणि मागे खूप जण आहेत। शिंदेंच्या मागे खूप मोठी ताकद आहे। आपला अजेंडा टीका टोमणे करणं नाही तर विकासाचा आहे, एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। बिहार विजयानंतर भाजपचं पुढचं टार्गेट पश्चिम बंगाल। बंगाल निवडणुकीसाठी सर्वांनी तयार असलं पाहिजे, अमित शहा यांच्या पक्षातील नेत्यांना सूचना। नेहमी कार्यकर्ता मोडमध्ये रहा, शहांच्या सूचना। डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं बॉम्बे प्रेम त्यांच्या मानसिक गुलामीचं लक्षण। सामनाच्या अग्रलेखातून मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार। जितेंद्र सिंह यांना मराठी जनांचे जोडे खावेच लागतील, सामनातून टीका। बंडू आंदेकर, शिवम आंदेकरला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आरोपींच्या खात्यात 21 कोटी जमा। मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून गोळा केलेल्या खंडणीतून रक्कम जमा झाल्याची शक्यता। शीतल तेजवानीला खारगे समितीसमोर म्हणणं मांडण्याची संधी मिळणार नाही। 2दा समन्स बजावूनही चौकशीला हजर न राहिल्यानं तेजवानीला पुन्हा संधी मिळणार नसल्याची माहिती। पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील खारगे समितीचा अहवाल 6 डिसेंबर पूर्वीच येणार। त्यासाठी खारगे यांनी सुचवलेल्या मुद्द्यांवर माहिती गोळा करण्याचं काम सुरू। अंजली दमानी यांना अशी मागणीच का करावी लागली हा प्रश्न आहे। यामागचे खरे सूत्रधार कोण हे कळायला हवं। दमानी यांच्या अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। चिपळूण काँग्रेसमधील 3 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांची कारवाई। बंडखोर उमेदवाराला साथ दिल्याप्रकरणी इतर दोघांवर कारवाई। कराड पालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून प्रचार सुरू। प्रकृती बरी नसतानाही पृथ्वीराज चव्हाण मैदानात उतरले। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण निवडून येणार, पृथ्वीराज चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। नाशिकमध्ये आमदारांच्या बैठकीनंतर मनपा ॲक्शन मोडमध्ये। रस्त्यावरील खड्ड्यांचा 7 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना। खड्डे पडलेल्या कॉलनी रस्त्यावर मुख्य रस्त्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात। शहरातील खड्डे बुजवले नसल्याची बैठकीत केली होती तक्रार। वॉर्ड आरक्षणावर हरकती सूचना नोंदवण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत 769 हरकती आणि सूचना प्राप्त। प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना प्राप्त। धुळे महानगरपालिकेनं प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं गायब। मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी घेतल्या हरकती। विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्राप्रमाणे याद्या प्रकाशित नसल्याची तक्रार।
मुंबई पालिकेतील मतदार याद्यांवर हरकत घेण्यासाठी मुदतवाढ. मुंबईत 11 लाख नावं दुबार असल्याची मुंबई पालिकेची कबुली. अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास 10 दिवसांची तर हरकतींसाठी 7 दिवसांची मुदतवाढ. मतदार याद्यांवर आक्षेप नोंदवण्यासाठी आयोगाची 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. मनपा निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये चुका आढळल्या. राज्य निवडणूक आयोगाकडून 3 डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याची परवानगी. नागपूर शहरातील 45,000 दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार. प्रशासनाची दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्याची तयारी सुरू. दुबार मतदारांना पालिका निवडणुकीत एकाच ठिकाणी मतदान करता येणार. उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळली. अनगरमध्ये जल्लोष. राजन पाटील समर्थकांकडून अनगर नगरपंचायतीसमोर फटाक्यांची आतषबाजी. उज्ज्वला थिटे यांच्या सूचकाची सही नसल्यानं अर्ज झाला होता बाद. त्यानंतर अनगर निवडणूक झाली होती बिनविरोध. न्यायदेवतेनं विश्वासावर शिक्कामोर्तब केलं. उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्त पाटील यांची प्रतिक्रिया. विरोधकांनी अनगरकरांच्या एकेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही. प्राजक्त पाटील यांची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये महाविकास आघाडी तुटल्याचं काँग्रेस आणि पवार गटावर खापर. काँग्रेसमुळे 5 ठिकाणी नगराध्यक्ष स्वबळावर लढवले. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांची काँग्रेसवर टीका. या निवडणुकीत आम्ही काँग्रेसला दाखवून देणार, उत्तम कापसेंचं वक्तव्य. महाडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा धक्का. कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. भरत गोगावलेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. अमरावतीत 3 उमेदवारांनाच कोर्टाचा दिलासा. छाननी दरम्यान उमेदवारी अर्ज नाकारल्यानं 9 उमेदवारांनी केला होता अर्ज. आता अमरावतीत 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 1325 उमेदवार रिंगणात. महिलांविषयी बोलताना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे. मंगेश चव्हाणांची माजी मंत्री सतीश पाटील यांच्यावर टीका. विधानसभेतील पराभव जिव्हारी लागलाय, मंगेश चव्हाणांची टीका. संजय शिरसाटांना अजिंक्यतारा बंगला वास्तव्यासाठी मिळणार. सध्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अजिंक्यतारा बंगल्यात होते वास्तव्यास. सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट. एसटीच्या सर्व बसेसमध्ये सूचना फलक मराठीत लावावे. शिवनेरी आणि इतर लक्झरी बसेसमध्ये बदललेला लोगो तात्काळ हटवावा. बसमध्ये अधिकृत राज्य परिवहन लोगोच वापरावा. गोवर्धन देशमुख यांची सरनाईकांकडे मागणी. मालेगावच्या डोंगराळे येथील घटनेच्या निषेधार्थ मालेगाव मुंबई महामार्ग रोखणार. दादा भुसेंचे पुत्र आविष्कार भुसे रास्ता रोकोत सहभागी होणार. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली भगूर रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन. पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरण रचत रास्ता रोको आंदोलन. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. 7 पानी चिठ्ठी लिहित विवाहितेनं आयुष्य संपवलं. 5 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह. पती, सासू आणि नंदेकडून शारीरिक मानसिक छळ झाल्याचा आरोप. वांद्रे वरळी सिलिंगवर चालत्या कारला भीषण आग. अग्निशमन दलानं आगीवर मिळवलं नियंत्रण. आगीत कुणालाही दुखापत नाही. परभणीच्या पूर्णा तालुक्यात ऊसाच्या शेताला आग. आगीत 12 एकर ऊस जळून खाक. अज्ञात व्यक्तीनं ऊस पेटवल्याचा शेतकऱ्याचा आरोप. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.